find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. आज आम्ही निघालो आहोत स्वीडनमधील फॉरेस्ट ट्रेकिंग किंवा तुम्ही हायकिंगसुद्धा म्हणू शकता. माझा पहिलाच अनुभव आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणावं ह्याच मी पेचात पडलेली आहे. तर जवळच असलेल्या एका फॉरेस्टमध्ये आम्ही ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत आमच्या फ्रेंड्ससोबत. आम्ही सर्वजण जमा झालो गजानन आणि सुजाता जे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्या घरी, कारण त्यांच्या बिल्डिंगच्या एक्झॅक्टली बाजूलाच म्हणजे फॉरेस्टची सुरुवात होते, ट्रेकची सुरुवात होते. सो तिथे आम्ही सगळेजण जमा झालो आणि मग निघालो इथून ट्रेकिंगसाठी. सोबत खायला प्यायला भरपूर गोष्टी आम्ही घेतल्या होत्या. किती चालायचं आपल्याला? 5.4 किलोमीटर. 5.4. ओके. इथपर्यंत सगळं रेसिडेन्स होतं. आता इथून फॉरेस्ट सुरू होतं. काय बोल? स्कोगन फॉरेस्टला. नाईस इन्फॉर्मेशन. सो दिस इज स्कोगन. अच्छा, तिथे नाव दिलंय हे बघा. सो आपण हे जे ट्रेकिंग आहे हा आपण वेगवेगळ्या वेने जाऊ शकतो. आपण एक तर 1.4 किलोमीटरचा कव्हर करू शकतो किंवा 2.7, 4.2 किंवा 2.7. सो आम्ही 4.2 मे बी ट्राय करू. या अगोदर मी कधीच जंगल ट्रेकिंग केलेलं नव्हतं. फर्स्ट टाइमच हा माझा एक्सपिरियन्स होता, पण खरंच खूप मज्जा आली. सगळे फ्रेंड्स सोबत होते त्याच्यामुळे खरंच खूप धमाल मस्ती करत आम्ही गेलो. त्याच्यामुळे तो थकवा चालण्याचा किंवा बोरिंग पण आम्हाला कुठेच जाणवला नाही. जाता जाता खूप छान व्ह्यूसुद्धा दिसले. रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला डिअर्स म्हणजेच हरिणसुद्धा दिसल्या. बाकीचे कुठले प्राणी तसं तर नव्हते. खूप सेफ होतं हे जंगल फिरायला, म्हणूनच तितकी डेअरिंग आली. अदरवाईज मला खरंच खूप जास्त भीती वाटते. इथले झाडंसुद्धा खूप युनिक आहेत, म्हणजे हाईट खूप जास्त आहे यांची, आणि शिवाय संवर्धन खूप छान केलेलं आहे, त्याच्यामुळे अजूनच ते सुंदर दिसतात. ऍक्च्युली जर आपण मॅप वापरत नसेल तर इथे साईन्स आहेत. हां, हे बघा तुम्हाला इथे दिसेल. हां, तर हे साईन बघत बघत आपण फॉलो करू शकतो रूट. ओके. सो इफ ते साईन जर ब्ल्यू असेल तर इट मीन्स होल राऊंड. अच्छा. अराउंड द लेक. आणि जर ते येलो असेल तर हाफ राऊंड. ओके. सो ते डिपेंड आहे. छान आहे ना, म्हणजे मोबाईलचं नेटवर्क नसेल किंवा काही असेल तर हे आपण फॉलो करू शकतो. आणि हे नॅचरल रिझर्व आहे. ओके. सो इथे आपण काही कटिंग वगैरे नाही करू शकत. तुम्ही बघू शकता किती झाडं आहे, खूप झाडं आहे. त्याच्यामुळे खरं तर स्वीडनची जे काय बोलतात नॅचरल ब्युटी आहे ना, ती अजून छान दिसते. योगेश, मग खूप छान. मला खूप आवडतं भाई. योगेशला खूप आवडतं. येस, ग्रीन नेचर, फॉरेस्ट ट्रेकिंग, माउंटेन ट्रेकिंग हे खूप आवडतं. करू शकतो वीकेंडला. योगेशची खूप दिवसापासून इच्छा होती. खरं तर आमच्या घराच्या मागे पण एक खूप मोठं जंगल आहे, तिकडे पण लवकरच प्लॅन करू. पण हे पण खूप सही आहे, खूप खरंच छान आहे. चलो. वाव, काय व्ह्यू आहे वरती. हा, हे काय? अच्छा, हो का? हे बघा, इथे असं चिमण्यांसाठी छोटस घर केलेलं आहे, मस्त ना. किती काळजी घेतात प्राण्यांची, सॉरी पक्ष्यांची. मस्त. नाईस. किती छान व्ह्यू आहे. वरती आकाश निळं आणि खाली ग्रीन झाड, मस्त घनदाट, एक नंबर व्ह्यू आहे. हा जो आहे हा आहे बार्बिक्यू स्पॉट. उन्हाळ्यामध्ये इथे लोक बाहेर येऊन असं बार्बिक्यू बनवतात. आणि हा, उन्हाळ्यामध्ये म्हणजे समर जेव्हा लागतो ना, इकडे लोक असं बऱ्याच ठिकाणी असे तुम्हाला स्पॉट दिसतील जे फ्रीमध्ये असतात. लोक आपलं मटेरियल वगैरे घेऊन असं इथे बार्बिक्यू वगैरे बनवतात. आणि तो आमचा पण लवकरच प्लॅन बनतो. सो हे गाईज पडताळणी करत आहे सध्या. आमच्या मागे लोक पण दिसत आहे. आम्हाला अगोदर वाटत होतं की फक्त आम्हीच चाललोय की काय ट्रेकिंगला, थोडीफार भीती वाटत होती. पण आता बरेच ग्रुप्स पण येत आहेत. आणि आम्ही ॲज युजल जिथे योगेश असतात ना तिथे सरळ रूट कधीच नाही फॉलो करत. सो हा आम्ही शॉर्टकट फॉलो करून मधल्या रस्त्याने जात आहोत. या फॉरेस्टचं नाव आहे. ओके. रूट म्हणजे राऊंड. अच्छा. सो इफ वी फॉलो द ब्लू वी विल कम्प्लीट द राऊंड. ओके, नाईस. जे मी ब्लू ट्रायंगल्स दाखवले होते तेव्हा हे ऑरेंज कलरचे मार्क्स होते. ओके. सो ते फॉलो करायचे. ओके.
हे खूप मोठं पार्किंग स्पॉट आहे. ओके. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅनिटीज आहेत. हो बघ. व्हॅनिटीज लोक समर मध्ये यूज करतात. हा. हे बघा, खूप साऱ्या व्हॅन्स तुम्हाला इथे दिसू शकतात. ह्या पार्क केलेल्या आहेत. इथे लोक व्हॅन काय बोलतात हायर करतात फिरण्यासाठी समर मध्ये. व्हॅन घेऊन समर हाऊस म्हणजे समर हाऊसला जातात. ओके. या व्हॅन मध्ये सगळं त्यांचं सामान वगैरे घेऊन स्वयंपाकाचं पण. करेक्ट. हे बघा किती व्हॅन्स आहेत इकडं, भरपूर आहेत. सिटी व्हॅन आहे जे इथले लोक यूज करतात समर हाऊस साठी. सो इथे सायकल्स पण लावू शकतो आपण. आणि हे जे स्टँड दिसतंय ना, हे कारला कनेक्ट करायचं. ओके. घेऊन जायचं. अच्छा. हा, सगळं सामान असतं त्यांचं. नाईस. इथल्या लोकांना ना फिरण्याबद्दल खूपच जास्त म्हणजे काय आवड आहे. इकडे फॅमिलीज आहे इथले आणि मस्त एन्जॉय करता आहेत लोक. समरमध्ये ना इतके लोक बाहेर पडतात, म्हणजे मी तर ऐकलंय. बट सुजाता तू बघितलं असेल ना एवढ्या वर्षांपासून, म्हणजे इथे लोक समर चालू झाला की लोक बाहेर पडतात. हो. आणि इथं नेचरला जास्त प्रेफरन्स देतात, म्हणजे बीच साईडला, लेक साईडला किंवा फॉरेस्टमध्ये असं फिरायला जातो ना. नाईस. आणि आता समोर तुम्हाला जे दिसते ते लेक आहे. वाव, खूप मस्त दिसतंय. आता ऑलमोस्ट हाफ वे कंप्लीट करून आम्ही लेकच्या दुसऱ्या बाजूने आलो होतो. छान धमाल मस्ती करत आल्यामुळे कधी हाफ वे कंप्लीट केलं हे लक्षात सुद्धा आलं नाही. आणि जसं मी म्हटलं माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला बिलकुलही हे बोरिंग वाटलं नाही. खरंच खूप मजा आली. सो ह्या गोष्टींसाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही फ्रेंड्ससोबतच जा, जास्त मजा येते. त्यानंतर हाफ वे कंप्लीट करूनच आम्हाला लागली थोडीफार भूक. मग जे काही घरून आम्ही खाण्याचे आयटम्स आणले होते ते इथे बसून खायचं डिसाईड केलं. लेकच्या बाजूला बरीच छान जागा होती. स्वच्छ जागा बघून, तसं सगळंच फॉरेस्ट जे आहे स्वच्छ होतं, पण मग एक चांगली सपाट जागा बघून तिथे आम्ही मॅट्स अंथरल्या आणि मग जे काही घरून आम्ही आणलं होतं खायचे पदार्थ ते सगळे लगेचच काढले. खरंच खूप सुंदर व्ह्यू होता. खूप दिवसानंतर असं लेकच्या साईडला किंवा जंगलात बसून अशी डबा पार्टी करत होतो, तर तो पण एक खूप छान मस्त अनुभव होता. आता जेवण वगैरे झालेलं आहे. खूप मस्त जेवण नाही, आम्ही स्नॅक्स खाल्लेले आहेत आणि खूप फुल खाल्लेले. आता सगळ्यांना मी विचारते कसं वाटतंय आकाश तुला? मस्त वाटतंय. एकदम जुने दिवस आठवले. जुने दिवस. आम्ही ट्रेकिंगला जात होतो ना. हा बरोबर. आणि खूप दिवस झाले ट्रेकिंग केली नव्हती आणि आज मस्त गाडी होती. हा अक्षय, खूप दिवसातून असं बाहेर आलोय. खूप दिवसातून इकडे असं बघितलंय. बरं वाटलं. जरा शांती.
आम्ही याआधी आलो होतो पण तेव्हा एवढी नव्हती मजा आली. आता मजा आली कारण ग्रुप खूप मोठा झाला. हा करेक्ट. सेम मी तिच्यासोबत होतो. कसं वाटतंय योगेश? खूप छान, खूप मस्त एन्जॉय केलाय. लहानपणीचे दिवस आठवले, म्हणजे शाळेतले, कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंगला जायचो. करेक्ट. खूप मजा आली, मस्त टाइम स्पेंड केला फॉरेस्ट मध्ये. येस. खूप मस्त. आणि तुला आजचा मेनू कसा वाटला योगेश? डाळ अंडा खिचडी एक नंबर झाली होती. जी की खाल्ली पण नाही, अंडा खिचडी खाल्ली पण नाही. सँडविच खाल्ले मस्त आम्ही तयार करून, सर्व मटेरियल आणलं होतं. आणि मला पण खूप छान वाटलेलं आहे. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं फॉरेस्ट ट्रेकिंगचा किंवा हायकिंगचा. खूप छान वाटलं आणि ग्रुप पण मोठा आहे त्याच्यामुळे अजूनच मजा आली. म्हणजे दोघं फिरण्यात इतकं काही वाटत नाही, पण जेव्हा सगळं असतात ना धमाल होते, मजा मस्ती होते. तुम्ही बघितलं की आम्ही घरून डिशेस घेऊन आलो होतो, खाल्लं. आता आम्ही इथे गेम्स खेळणार आहोत थोडंफार. आणि तिकडे बॅक साईडला बघू शकते आपल्याकडे फ्रेंड आले. आणि त्यानंतर मग थोड्या वेळ बसून आम्ही गेम्स खेळायचं ठरवलं. घरून येताना उनोचे कार्ड्स आम्ही आणले होते. सो मस्त तिथे टाइम स्पेंड केला आणि छान उनो खेळलो. आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. खरं तर जायची बिलकुल इच्छा होत नव्हती कारण लोकेशन तितकं सुंदर होतं. एक साईडला तळं, एक साईडला जंगल आणि फ्रेंड्ससोबत धमाल मस्ती. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण हे मोमेंट्स खरंच खूप मिस करतो. सो असं थोडाफार वेळ अधूनमधून आपण द्यायलाच हवा आणि काढायलाच हवा आवर्जून. जाताना सुद्धा आम्हाला खूप छान डिअर्स सुद्धा दिसले. अशा प्रकारे आमचा ट्रेक संपलेला आहे. किती किलोमीटर केला आपण? 7 किलोमीटर वॉक करून ट्रेक करून आलेलो आहोत. फर्स्ट टाइम, माझं तर फर्स्ट टाइम आहे. ये फायनली स्वेटरमध्ये फर्स्ट टाइम इतकं दूर. माझं पूर्ण वर्ल्ड मध्ये फर्स्ट टाइम. आम्ही 15 किलोमीटर केले होते 1 महिन्याआधी. अरे वा वा, छान छान छान. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स सुजाता? आम्हाला स्वीडिश मध्ये सांग आता. ओके, माय स्वीडिश इज नॉट दॅट गुड बट आय विल ट्राय. Jag tror den resa var jättebra och jag gillar naturen och den skogen är jättemycket vackert. Och vad tycker du? जय महाराष्ट्र. मस्त जंगलाचा ट्रेक झाल्यानंतर आता बेत आहे पाणीपुरीचा. छान पाणीपुरी बनवलेली आहे मस्त सुजाताने. आणि आता खूप दिवसानंतर जेव्हा घरी बनवली होती ना मी, त्याच्यानंतर आज खूप दिवसानंतर ट्राय करतोय. पाणीपुरी रेडी. इथे आहे पुऱ्या, तिखट पाणी, गोड पाणी, रगडा प्लस आलूचं स्टफिंग. हा घे घे घे. खूप छान दिसायला तर खूप छान दिसते. थँक्यू सो मच. वाव. रगडा पुरी आणि आपली आलूवाली पण पाणीपुरी मस्त. तिखट पाणी खूप छान दिसतंय. गरम रगड्यामध्ये थंडगार तिखट पाणी मस्त. थँक्यू सो मच. इट वॉज अ लॉट. तुम्ही आलात. नाही, तुम्ही पण आमचं खूप छान असं काय बोलतात मेहमान नवाजी केली, त्याच्याबद्दल थँक्यू. वर्ड नाही आठवत. पाहुणचार खूप छान केलं. थँक्यू बोथ ऑफ यू. पण तुम्ही क्रीमी मशरूम आणि हे नाही खाल्लं. आता इतकं हेवी झालंय पाणीपुरी मशरूम आणि नेक्स्ट टाइम. मशरूम नेक्स्ट टाइम नक्की. देयर इज नो रूम फॉर मशरूम नाउ इन आवर पेट. चलो चलो. बाय बाय. बाय बाय. See you soon, guys. यस लवकरच.